जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर। आता राज्यसभेत परीक्षा, भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याचं अभिनंदन। विधेयकाच्या मंजुरीनंतर अमित शहांचं ट्विट। आंदोलकांविरोधात पॅलेट गन चालवण्याचे आदेश, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचेच। गंभीर आरोपानंतर राहुल गांधींकडून शहांच्या राजीनाम्याची मागणी, गांधींनी माफी मागावी, भाजपा आक्रमक। काळजी नको, 2 लाखांपर्यंत पूर्ण कर्जमाफी मिळणार। कर्जमाफीच्या रकमेतील तफावतीवर मुख्यमंत्र्यांची ग्वाही, शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटची घोषणा। एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शाळेच्या मध्यान्ह भोजनाकडे। कॅन्टीनच्या स्वच्छतेसह सकस आहारासाठी कडक नियमावली, तर मंत्रालयासह सरकारी आस्थापनांची तपासणी करण्याचे कोर्टाचे निर्देश। अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभरात कारवाईचा धडाका सुरूच। एफडीएच्या कारवाई पद्धतीवर उच्च न्यायालयाचा सवाल, फक्त खासगी आस्थापनांवरच कारवाई नको, न्यायालयाच्या एफडीएला सूचना। मराठीत संवाद न साधणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर 17 ऑगस्टनंतर कारवाई होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा, त्यापूर्वी मराठी शिकून घ्या, सरनाईकांचं चालकांना आवाहन। फोनच्या वाढत्या वापरामुळे टेकनेक हा मानेचा आजार जडण्याची शक्यता। कम्प्युटरसह लॅपटॉपवरही काम करताना खबरदारी गरजेची, तज्ज्ञांचा सल्ला। राज्य सरकारचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, पंडित हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक, ज्येष्ठ लेखक सलीम खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जीचाही गौरव।